ऑगस्टसाठी ज्यांनी डेकोरेशन केलेलं असतं ते आपले प्रोफेसर आनंद सर यांचे हार्दिक स्वागत. त्यांचं नेहमी आपल्या कल्चरल कमिटीला नेहमी आपल्याला त्यांचा सहयोग असतो. काल त्यांनी डेकोरेशनचा सर्व खर्च केला होता आणि आज शूटिंगसाठी इथं आलेले आहेत ते प्रोफेसर आनंद सर यांचेही हार्दिक स्वागत. जे कोणी अधिकारी आले असतील त्यांना इच्छुक असेल डान्ससाठी तर बघायला वैशाली साठे मॅडम. तसेच आमचे मार्गदर्शक पटवर्धन डीजे श्रेयस गुलाबी साडी लावा. डीजे श्रेयस फरमाईचे गुलाबी साडी लावा. गुलाबी साडी सागर शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान. लिव्हिंग सेक्रेटरी सागर शिंदे. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण 8 वाजता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. 5च मिनिटांमध्ये श्रीफळ वाढून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 5च मिनिटांमध्ये. अरे गलती तो मेरी है कि मैं तो अपनी जिंदगी में और तुमसे प्यार करना था. पूछता हूँ मैं आपको कि क्यों मैं तुमसे मिला, क्यों मैं तुमसे प्यार करना था.
डीजे सर 2 मिनिटं, एक 5 मिनिटं आपल्याला कार्यक्रम सुरुवात करायचं, 2 मिनिटं. पुन्हा एकदा चेअरमन दिलीप साठे मामा, तसेच श्रीकांत बिराजदार साहेब आणि खजिनदार संतोष कदम साहेब यांनाही विनंती करतो त्यांनी इथे यायचे. तसेच सांस्कृतिक तिथे त्यांचंही सहर्ष स्वागत. सांस्कृतिक कमिटीचे खजिनदार के विंगचे मिथुन दादा सुर्वे, आजच्या काय सन्मान होत आहे आणि त्यानंतर श्रीफळ वाढवून त्यांच्या हस्ते आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. तसेच सेक्रेटरी श्रीकांत बिराजदार साहेब, खजिनदार संतोष कदम सर यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. पूजा करण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतो, सर्व सांस्कृतिक कमिटीचे पदाधिकारी आणि फेडरेशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहायचे. थोड्याच वेळात आपण पूजा करून श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. तसेच ज्यांचं सहकार्य आपल्याला नेहमी राहतं ते शूटिंग करणारे प्रोफेसर आनंद सर जे नेहमी आपल्याला सहकार्य करतात आणि शूटिंग करतात. तसेच नितीन कुमार साहेब त्यांचंही आपल्याला नेहमी सहकार्य असतं. त्या दोघांचंही पुन्हा एकदा मी सांस्कृतिक कमिटीतर्फे आभार मानतो. गोविंदा पथक 2 थर लावलेले आहेत. गोविंदा पथक दहीहंडी फोडण्याचा सांस्कृतिक कमिटीचे मेंबर लक्ष द्या आणि सर्वांनी उभं राहायचे. मुलांना इजा होऊ देऊ नका. फेडरेशन कमिटीचे कार्यकर्ते तसेच सांस्कृतिक कमिटीचे कार्यकर्ते आजूबाजूने मुलांना व्यवस्थित पकडा. मुलांना इजा होऊ देऊ नका. या ठिकाणी 3रा थर लावलेला आहे. काळजी घ्या. हो, थोडा कमी पडलेला आहे. सलामी द्यायची आहे ना, फक्त सलामी द्यायची आहे कसं. तसेच महिला गोविंद पथक तरुणींचं मुलींचं गोविंदा पथक कुठे त्यांनाही ट्राय करायचं आहे. त्यांनाही व्यासपीठ उपलब्ध. याच्यानंतर मुलीचं गोविंदा पथक प्रयत्न करणारे दहीहंडी फोडायचा. चला, 1 थर लावलेला आहे, 2रा थर आता लावलेला आहे. पथकाला विनंती आहे, मुलींचं गोविंदा पथक आहे त्यांना थोडी जागा द्या, त्यांनाही सलामी द्यायची. आमचे एचओचे मित्र अतुल शेवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. पथकांनी थोडंसं महिलांना जागा द्या. युवतींचा गोविंदा पथक यावेळेस या ठिकाणी 2रा थर लागलेला आहे. यावेळेस त्यांनी निश्चय केला दहीहंडी फोडूनच गाडी उतरणार आहेत. अभिमान मध्ये दहीहंडीचं सुंदर असं नियोजन अभिमान सांस्कृतिक कमिटीतर्फे केलेलं आहे आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतायत अभिमानचे गोविंदा पथक. 3रा थर लावलेला आहे. 3रा थर लावलेला आहे आणि आता जवळच पोहोचलेले आहेत. दहीहंडीला त्यांनी पकडलेले मटकीला आणि तो क्षण आलाय की दहीहंडी फोडलेली. सुंदर, शाबास. चला, डीजे आवाज जोरात.
केलेल्या दोघांनी तो कोटे मानवा अरे ढोला केला बांधी तुझं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं ते सर्व अभिमानचे रहिवासी कोहिनूर फेडरेशनचे सदस्य सांस्कृतिक कमिटीचे सदस्य असतील ज्या कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सांस्कृतिक कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक आभार मानतो. आजचा कार्यक्रम संपला आणि आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. ज्या कोणी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्यांचं पुनश्च आभार आणि धन्यवाद. आता यानंतर 10 मिनिटं डान्स होईल. ज्या कोणाला डान्स करायचा आहे 10 मिनिटं डान्स होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची संपता होईल. 10 मिनिटं डान्ससाठी दिलेली आहेत.